नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी, स्वागजीचा भारी पोरगी पाहिजे नखरेवाली. बापरे, मी पुढचं गाणं म्हणायच्या आधी आपण गप्पा मारूया अंकिता आणि निकशी. तर स्वागत आहे तुमचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची खूप सारं आपलं मस्त ट्रेंडिंग झालं आहे, सॉन्ग एकदम टॉपमोस्ट गेलं आहे, तर खूप छान वाटणारच आहे. बट ऑब्वियस पण असा एक्सपिरियन्स शेअर करा किंवा तुमची जर्नी काय होती की या सॉन्ग रिलेटेड, की तुम्हाला सुरुवातीला अपेक्षित होतं का की एवढं आपलं सॉन्ग जाईल मराठी? अपेक्षित तर नव्हतं. थोडं सगळ्यांनाच धगधग असते की गाणं आपण करतो आहे, हा कसा जाणार आहे, काय होणार आहे, लोकांना आवडेल की नाही, फील कसा वाटेल सॉन्गचा. बट ओव्हरऑल आउटपुट जे रोहित दादानी केलं आहे इज अमेझिंग. म्हणजे जो फील झाला आहे गाण्याला, वाव मस्त. म्हणजे मी जेव्हा बघत होते वा, म्हणजे हे लोक पहिलेच बघून घेतात, आम्हाला डिरेक्ट बघायला लागते. तर हे पण मला प्रशांत दादाला बोलायचं आहे. बट जेव्हा आम्ही बघितलं लाईक वाव, काय कमाल केलं आहे. म्हणजे खूप ब्युटिफुल वाटलं. माझं तर तेच आहे की मला कुठल्याच गाण्यामध्ये मी जे गाणी केलेत तर तिथे मला वाटत नाही की ही गाणी चालतील या लोकांना आवडेल, परफॉर्मन्स आवडेल, आपला डान्स आवडेल, या आम्ही आवडू या गाण्यामध्ये जे पण काय करतो आहे ते सगळं. तर पण नाही यार, लोकांनी तर डोक्यावरतीच उचललं आहे गाणं आणि ग्लोबल हिट झालं आहे गाणं. तर म्हणून ते बघून, एवढं प्रेम बघून सगळ्याच गाण्यांना म्हणजे ते देतात. पण मला अशी एक धगधग असतेच मनामध्ये की यार लोकांना आवडेल की नाही. पण ते लोकांनी मला चूक केली आहे ती की तू जे विचार करतो तसं नाही आहे, आम्हाला तुझे सगळे गाणी आवडतात. तर आता खूप सगळीकडे छान असं झालं की नखरेवाली 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 असं सगळीकडे तेच आहे. ह्याआधी पण तुम्ही खूप छान कामं केलेली आहेत. तर हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी बट ऑब्वियस वेगळा होताच. तर मला असं आवडेल की आपली झालेली एक सुरुवात असते आणि आत्ता एक सक्सेसचे असे टप्पे असतात, त्यातला हा कुठेतरी तुमच्यासाठी भाग आहे की भाई आता एक ही स्टेप आहे की आपण कुठेतरी मूव होतो आहे. तर ह्याबद्दल काय वाटेल की आपली सुरुवात आणि आत्ता ह्या स्टेपला आपण येऊन म्हणजे आलो आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं बोलेल तर माझी जर्नी खूप जास्त अशी व्हेरिएशन वाईज झालेली. बट आफ्टर द सॉन्ग मी बोलू शकते, जेव्हा लोक नखरेवाली ही नखरेवाली जेव्हा असं बोलत तेव्हा आपल्याला वाटते रेकग्निशन की हां आपण काहीतरी केलं आहे आणि पीपल आर नोटिसिंग यू अँड पीपल हॅव अंडरस्टूड व्हॉट युअर वर्क इज. तर त्यांच्यानंतर ते पुढे येतं ना की अजून तुझे गाणी बघायला आवडेल, अजून तुला असं इंडस्ट्रीमध्ये बघायला आवडेल. तर ते असं वाटतं की हां आत्ता काहीतरी अचीव्ह केलं आहे मी. माझं तर पहिलं नव्हतं. जी माझी पहिली फर्स्ट जर्नी होती की मी कधीच असा विचार नव्हता केला की मी अल्बम इंडस्ट्रीमध्ये काम मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि मला लोक एवढं प्रेम देतील, या माझं एक गाणं असं ग्लोबल हिट होईल, एक गाणं माझं 100 मिलियन क्रॉस होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. आणि ते सगळं ते बोलतात ना की एक अचानक होऊन जातं आपल्यासोबत आणि आपल्याला सगळं चांगलं चांगलं भेटत राहतं. माहीत नाही की मी मागच्या जन्मात काय पुण्य केलेत. बट हां, की लोकांचं प्रेम भेटतं आहे आणि ते मला कायम तसंच ठेवायचं आणि त्यांच्यासाठी खूप चांगले चांगले वेगवेगळे जे माझे एंटरटेनमेंट आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत. आणि आता ती एक बोलतात ना की काय आले आपल्याकडे, जोश नाही, भीती हां, ती भीतीच एक आली की यार कंटिन्युटी हां ती राहिली पाहिजे. हां, तर ते राहिलं पाहिजे की आता मागचं गाणं जसं होतं आता नखरेवाली आहे, तर पुढचं गाणं जे आता आम्ही जे करू तर ते ह्याच्यापेक्षा बेस्ट असलं पाहिजे. तसंच माझी लाईफ आहे की मी जे करतो आहे तर नेक्स्ट बेस्ट मी दिलंच पाहिजे लोकांना. तर मग मी लोकांना आवडत राहील सारखा. आणि अल्बम इंडस्ट्रीमध्ये मी आलो 2021मध्ये आणि पहिलं म्हणजे मी तिसरं गाणं प्रशांत दादासोबत मी केलं. पहिले 2 गेलेले पण ते एवढे जास्त नाही, पण मिलियन्समध्ये गेलेले ते गाणे. प्रशांत दादासोबत ते गाणं एक केलं मी, माझी बायको, ते 150 मिलियन क्रॉस आहे, 150 मिलियन. आणि तिथून मग जी सुरुवात झाली माझी ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि मग एक गाणी करायला लागलो, लोकांना आवडायला लागले. अप्स अँड डाऊन्स येतात सगळ्यांच्या लाईफमध्ये, पण ठीक आहे, आता नखरेवाली आलं आहे, परत बूम झालं. जसं मी बोलू शकते, माझा फर्स्ट सॉन्ग जो झुमका होता निकसोबतच होता आणि मला जेव्हा बोललं की हे डान्स करून पाठव, ते हिपहॉप होतं आणि मी हिपहॉप नाही करत. तर माझं असं झालं, मी नाही करत. तर त्याने मला प्रश्न विचारला भूषणनी की का नाही करायचं तुला.
मी बोलली बघ एक तर माझ्यामुळे तुझं गाणं खराब झालं, मी नीट नाचू नाही शकली. तर तो बोलला तू ये बिंदास आपण बघू. तर तो जो मला बोलतो ना आपण घाबरतो ते माझ्यामध्ये तर खूप जास्त होतं फर्स्ट सॉन्गसाठी. आणि मग जो ज्या लेवलला तो गेला माझं झालं हे आणि मग थोडा तो असं बोलतो थोडासा असा कॉन्फिडन्स आला की अंकिता यू कॅन डू दिस, म्हणजे तू अजून सुद्धा करू शकते. आणि जेव्हा नखरेवाली आलं माझ्यासाठी आणि प्रशांत दादा होता तर त्याचा जो कॉन्फिडन्स होता माझ्याकडे बघण्याचा की तू करू शकेल, तू टेन्शन नको घेऊ. तर माझं तेच होतं की इफ समवन इज ट्रस्टिंग यू, समवन इज शोईंग कॉन्फिडन्स सो मच, तर आपण करू शकतो. तर माझं तेच होतं, मला त्याला डिसअपॉइंट नाही करायचं, मला बेस्ट द्यायचा माझा. ॲक्च्युली खरं आहे ते की आपण प्रत्येक स्टेपवर असताना कोणीतरी सपोर्ट लागतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं की विश्वास जे की असतात आणि ते तुम्ही खूप छान रीती करताय, म्हणजे खूप मस्त झालं आहे सगळं. आणि तू म्हणालास की मागच्या जन्माची पुण्य आहे, तर येस कुठेतरी आपले आई बाबा एक असतात सपोर्टिव्ह की त्यांच्यामुळे असं सगळ्या छान छान गोष्टी होत असतात. तर मला विचारायला तुला आवडेल की अशी आईची रिॲक्शन काय होती तुला त्या गाण्यात बघून, ते मला खूप आवडेल ऐकायला. मम्मीचं एक आहेच, ती एक माझी फॅन मुवमेंट आहे असते मम्मीसोबत. जेव्हा मी कोणतंही गाणं करतो तर मम्मीचा जेव्हा मला फोन येतो की गाणं मस्त आलं आणि तू खूप चांगलं काम केलं, मग ती जी माझी भीती असते ना जी मला पहिली होत होती गायब होऊन जाते, तिकडेच गायब होऊन जाते. कारण मला तर की असतं मनामध्ये यार आवडेल नाही आवडेल, पण जेव्हा मम्मी मला फोन करते, गाणं रिलीज होतं मम्मी फोन करते यार चांगलं आलं गाणं, ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटतं. आणि घरचे अप्रिशिएट करतात ती तर खूप चांगली गोष्ट आहे. सगळेच करतात, म्हणजे पूर्ण आता घरामध्ये तर पूर्ण सगळ्यांनाच माहिती आहे मी काय करतो, म्हणून सगळ्यांचे फोन चालू असतात कंटिन्यू. आणि मी जेव्हा बसलेलो असतो तरी पण जबरदस्ती गाणं लावणार मागचेच आणि बसणार की यार ह्याच्यात बघ कसं केलेलं तू, ह्याच्यात बघ कसं केलेलं तू, असं सांगत राहतात. मग ते चांगलं वाटतं मला की यार माझ्याच घरचे एवढे माझ्यावरती प्रेम करतात. आणि तीच फॅन मुवमेंट चांगली. अशी घरच्यांनी कोणती अशी इम्प्रूव्हमेंट हे काही बरोबर केलं नाही सा, जरा हे बरोबर करायला हवं होतं, हे काय केलंस तू, असं काही कधी झालं आहे का? मला नाही झालं, माझं असं नाही झालं. माझं मी जे एक गाणं केलं होतं बिल स्लिप झाल्या करून एक गाणं आहे, तर त्याच्यामध्ये मला रोल होता गवंडीचा. गवंडी जो असतो पेंट करत असतो, तर त्याच्यामध्ये मला कॉस्ट्यूम दिलेले आणि मला दाढी वगैरे मिशा वगैरे वाढवायला सांगितलेलं. पूर्ण काहीतरी वेगळाच, म्हणजे ते लोकांना काय लुक असतो तर एकदम वेगळा तो लुक होता. तर गाणं रिलीज झालं, मम्मी बोलते यार मजा नहीं आ रहा है देख के, थोडा मजा नहीं आ रहा है. म्हटलं काय झालं, तर बोलते जसा तुला सगळ्या गाण्यामध्ये आम्ही बघतो या तुझं जसा लुक आहे या तू जशी ॲक्टिंग करतो याच्यामध्ये या खूप डलडल वाटतंय. म्हटलं डल कशाने वाटतं माहिती आहे का, कारण मी त्यामध्ये पप्पांचे कपडे घातले म्हणून डल वाटते ते. पण हां अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथे तू चांगलं केलं, इथे तू चांगलं केलं, ते चांगलं जास्त बुराई सांगत नाही, तर मग मला राग येतो यार तुम्ही यार मग असं बोलतो यार. मग कसं असतं माहिती आहे का की मी माझ्याकडे जेव्हा पहिलं हे येतं की फर्स्ट ड्राफ्ट येतो, DI करून येतो की मला दाखवतो ना प्रसन्न दादा की बघ कसं झालं आहे काय झालं आहे, तर मग मी मम्मीला दाखवत असतो, मम्मी बघ, ती बोलते नाही डायरेक्ट बघणार. मग तिकडं जर का तिने तुम्ही चुका काढल्या ना मग मी बोलणार, मग तू बघायला पाहिजे होतं यार, मी काढलं असतं ना ते तेव्हाच. रिलीज झाल्यावरती नको सांगू, मग तू आता नाही राहणार ते तसंच राहणार, बघायचं बघ नको बघू. माझे काहीच चुका नाही काढत, कारण की माझे पप्पा त्या प्रेमाच्या नजरेने बघतात की माझी मुलगी बेस्ट देते. नाही नाही माझं जे मला जे स्क्रॅचेस येतात म्हणजे प्री सॉंग्स जे येतात, तर मी माझ्या मम्माला ॲक्च्युली ऐकवते आणि मम्मीला विचारते मम्मा हे आवडेल करू का, तर माझी मम्मा इज द पर्सन जी ॲडवाईस देते की नाही अंकिता हुक नाही याच्यामध्ये काय असं, बिकॉज शी इज फ्रॉम द म्युझिक इंडस्ट्री, तर तिला ते थोडं जास्त माहीत आहे. म्हणून मला असं आहे की हां ठीक आहे, इफ शी सेइंग नो तो नो नाही जाएगा. खूप मस्त. आणि मला एक आवडेल की व्हिडिओ करताना म्हणजे सॉन्गचा व्हिडिओ करताना एखादी अशी कोणती धमाल मुवमेंट आहे का की जी आजही तुम्हाला आठवली की एकदम हसायलाच येतं की भाई काय केलं होतं आपण, असं काही आठवतं आहे का तुम्हाला की अशी मुवमेंट? हो नाही ह्या गाण्यातली पहिलं सांग बिकॉज नखरेवाली चल रहा है भाई. ओके देन आपण नंतर दुसरी शेअर करू.
तू बोल ना यार नखरे. मला तर शेणवालीच आवडते. दॅट इज द बेस्ट मोमेंट इन माय लाईफ. कारण की तो आम्हा मुलींना करायचा होता, शेण सारवायचं होतं आणि मुलं आम्हाला बघणार होती, तसा सिक्वेन्स होता. बट प्रशांत दादाला काहीतरी वेगळं सुचलं आणि त्यांनी मुलांना करायला सांगितलं. आणि म्हणजे आम्ही असं चाललेलो इकडे मी ना अरे भाई इन लोग का अभी देख अभी क्या रील अभी देख कैसा वीडियो लेते इन लोग का. असं चाललो तिकडे जाऊन लगेच तो डीएपी आला सूरज दादा अरे तुम्हाला करायचं. एक मिनिट राहिला. मी लिटरली ना शेणाला बघते आणि मी निकला बोलते, निक अर्ध तू कर अर्ध मी करते. आणि त्याच्यामध्ये लिटरली अशा खूप साऱ्या गोष्टी दिसतात शेणामध्ये. माझं मला नाही करायचं प्लीज. आणि माझं फुल असं तोंड असं डाऊन झालेलं आणि निक असं बघते म्हणते. तर मी काठीने असं ट्राय करतो काहीतरी करायचं आणि मग प्रशांत दादा एंटर करतो की मुलींनी प्रॉपर होतं रे. म्हणजे तू आता विचार कर ना की एकदम कडक एकदम गरम तिच्यासाठी सोपा उपाय करत होती. काठीने थोडं मिक्स करून फक्त दाखवण्यासाठी यार मी करते यार असं. कारण की मी आंघोळ केली आहे, तू कर ना आंघोळ शेणाने मग बोलतो. तर तो मोमेंट मी कधीच विसरणार. आणि जो तो इन्स्टंट माझा चेहरा असा म्हणून नाही का नाही बेस्ट ड्रेस. आणि मी दादांना अशी बघते काय मस्त बोलले यार तुम्ही. तर माझा ह्या गाण्यामध्ये तर तोच जो मुवमेंट होता की आमचा जो सीन होता फर्स्ट सीन आमचा लागलेला गाण्यामध्ये, तो शाळेमध्ये लागलेला. ही मुलांच्या बाजूला बसल्या सगळ्यांनी मला ओळखलेलं की दादा तुझं गाणं बघितलं आम्ही बैलगाडा. मी बोललो कुठे बघितलं. तो बोलतो आम्हाला शाळेतच दाखवलं टी व्हीमध्ये. मी बोललो आजकाल आपली गाणी शाळेत पण लावतात. आमच्या टायमाला फोन घेऊन गेलं तरी मारायचं आम्हाला. तो बोलतो आणि मग मी बोललो हां ठीक आहे. बोलतो फोटो काढायचा आम्हाला. मी बोललो मग आता तुमची शाळा चालू आहे ना मग तू तुझ्याच फोनमध्ये काढ ना आणि आम्हाला दाखव कसा आला. मी बोललो मग मी तिकडे जे सर होते त्यांना बोललो की एक काम करा सगळ्यांचा फोटो घ्या नंतरला त्यांना पाठवा. म्हणून मी सगळ्यानंतरला जो तो सीन झाला नंतरला ती अशी मुलं एवढी त्यांच्यासोबत फोटो काढला. बस एवढे जे छोटे जे मुवमेंट आहेत जे कुठल्याही गावामध्ये मी गेलो शूट करायला तर तिथले लोक तेवढं प्रेम देतात आणि त्याच मुवमेंट मग लक्षात राहतात पूर्ण आयुष्यभर. नाही आणि म्हणजे गावरान असा स्वॅग आहे ह्या गाण्यात नाही का. असं गावाकडच्या आठवणी किंवा काही असं ॲटोमॅटिक त्या मुवमेंट करायला मिळतात, त्याच्यात तुम्हाला वावरायला मिळतं. तर सांगा ना की असं गावात ते वावरताना कसं वाटत होतं किंवा तुम्हाला तुमच्या गावची आठवण झाली का किंवा अशी एखादी गोष्ट बघून असं. मी ना आता एक शो केलेला ज्याच्यामध्ये मी गावामध्येच होती 3 महिन्यापासून जाऊबाई गावात. आणि मला लगेच हा गाणं भेटलं तर माझं असं झालं मी आत्ताच गावावरून घरी आलेली. अरे ही गावात होती ना आता हिला घेऊया. बट माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स गावाचा एवढा म्हणजे मला गाव नाही आहे तर हां ओके त्यांना शॉक लागला बट मला खरंच गाव नाही आहे. तर मी म्हणून हा शो केलेला की पप्पांचं असं होतं की ड्रीम असतं ना की तुला गावाचं खरंच प्रेम नाही माहिती आहे, गावामध्ये काय होते केवढं मजा येते धमाल येते. तर हे मी फायनली सगळं बोलताना एक्सपिरियन्स केलं. म्हणजे तो कल्चर एक्सपिरियन्स केला, तो प्रेम. म्हणजे असं चालता चालता काकी अगं काय झालं अंकिता बरी आहे ना तू कशी आहे. म्हणजे ती काळजी जी असते गावातली. म्हणजे आय हॅवंट मुंबईच्या लाईफमध्ये हे सगळं म्हणजे कोण नेबर पण बोलत नाही आपल्याशी. तर हे एक्सपिरियन्स केल्यानंतर माझं असं झालं की हा खूप कनेक्टेड सॉन्ग असेल कारण मी आत्ताच या कल्चरमधून थोडीशी बाहेर आलेली. आणि मग दादाने बोललं सॉन्ग आहे गावी जायचं. म्हणजे चला परत जाऊया गावी. तर येस म्हणून मला लगेच कनेक्ट झालं आणि असं झालं हे सॉन्ग मजा येईल. माझं तर मी खूप सारी गाणी गावातच शूट केल्या जो मला वाटतं की चांगलं वाटतं आणि गावची पण आठवण येते कारण मी जास्त माझ्याच गावाला मी जास्त जात नाही. सो तो इकडे जाऊन मी फील घेत असतो यार हे बी देखाय मी. आणि लहानपणी ते मी सारखं जायचो जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडायच्या तर तेव्हा मी गावालाच जायचो आजोबांसोबत. सो आता ते सगळे दिवस आठवतात यार मी नदीवर जायचो इकडे. मग जिथे ते सीन लागतात ना मग मला माझ्या गावची आठवण होते. जो वास येतो यार आमच्या इथे पण असा यायचा असंच फील होतं. असंच आमचं घर होतं माडी होती वरती. सो मी सांगत राहतो. आता रितेश होता इथं त्याला तो माडीचा सीन होता वरती तर मी त्याला बोललो यार माझी जी मम्मी आहे आणि तिची मम्मी आहे तर तिथे तिच्या गावाला अशी माडी आहे असं सेम घर आहे तिचं तिकडे पण. तर तसं मी त्याला सांगत राहतो एक ओके. आणि आता मला विचारायला लावलेलं की डान्स जो तुम्ही मस्तपैकी ज्या स्टेप्स आपण केलेल्या आहेत प्रॅक्टिस किती वेळ केलात रे.
1-2 तास 1-2 तास 1-2 तास 1-2 तास बस. 1-2 तास जस्ट बस. हां, आणि बस. त्यानंतर म्हणजे आम्ही जस्ट काय झालं पोचलो होतो पोचलो तिकडे, आणि- थोडं चिल केलं आणि काय चहा वगैरे पिल्या आणि नंतर तो समोर अर्चित जो आहे कोरिओग्राफर तो नाचत होता. तर मी माझं पहिलेच हे होतं की अर्चित बाय थोडा इझी मग तो बोला अरे नहीं भाई जम जाएगा देखो अभी करो अभी तुम 5 मिनट में बैठ जाएंगे. मी बोललं काय बताओ. मग ते आपल्याला दिसताना ती अवघड वाटते पण जेव्हा आपण करतो ना तर ती इझी असते. म्हणून आम्हाला हा फील आहे म्हणून आम्ही लवकर केल्या आणि पाडून टाकलं. ॲक्च्युली मी बोलू शकते माझा ह्याच्यासोबत पहिला सॉन्ग होता तो झुमका होता आणि झुमकामध्ये जो आमचा दिनेश होता कोरिओग्राफर त्यांनी लिटरली आम्हाला इकडनं उडतोय तिकडे उडी मारतोय आम्ही दोघं असे काय म्हणजे चाललं नाही कुठे म्हणजे एवढे डिफिकल्ट स्टेप्स होते. तर माझं असं झालं नखरेवाली प्लीज थोडं इझी असून दे. आणि नखरेवाली आलं मी बघते डान्स वेळी शिकते हां ये जमेगा त्याच्यावर निक नाचलं म्हणजे मला जमलं. निक इज माय इन्स्पिरेशन. एवढं गाणं नाचत नाही. अरे झुमकामध्ये खूप डिफिकल्ट होतं रे. ते खूप असे उडाउडीचं हे काम होते हां म्हणजे खूप डिफिकल्ट नखरेवाली सोपं पण नखरेवाली खूप सोपं होतं म्हणजे मजा आली. आणि लोक आता रील्स पण बनवतात त्या डान्स स्टेप हुक जास्त करून हुक स्टेपच खूप- जास्त आणि ते करतात लोकं. तो मेन आहे हा सगळ्यात साथी हो हां एकदम. आणि मला असं विचारायला आवडेल की आत्ता तुमची यात म्हणजे एंटरटेनमेंटच्या ह्याच्यात अशी सुरुवात आहे किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्यात एंटर करता तर आवड म्हणून याच्याकडे बघितलं होतं की ॲज अन प्रोफेशनल म्हणून बघितलं होतं काही सांगायला मला मी तर फुल आवड म्हणून चालू केलं हे. आणि मी फर्स्ट एक नॉर्मल एक कॅमेरा आणि एक माईक होता माझ्याकडे माझ्या कॉलेजमध्ये होता आणि माझं झालं अरे कॅमेरा आणि कॉलेजच्या डेजमध्ये काहीतरी असं करणं आणि मग माझं चल जाते. तर तिकडनं ती अपॉर्च्युनिटी भेटली आणि मग मी करत राहिली. पप्पाचा नो होता डॅडी इज लाईक हे इंडस्ट्रीमध्ये जायचं नाही मुलींनी स्पेशली असं. तर माझं असं होतं की पण मला तर जायचंच आहे मेरे को तर जाना आहे. तर मी आपलं ट्राय करत राहायची काय ना काय मग इंस्टाग्राम आलं मग ते रील्स आल्या मग रील्सवरून मी थोडं बोलतं ना ट्राय केलं आणि खूप सारे ऑडिशन्स पण दिले तिकडनं पण असे ॲड्स आले आणि फायनली जेव्हा अपॉर्च्युनिटी आपल्याला हिट करते आणि माझं असं आहे की काही पण मोठं आलं म्हणजे काही पण संधी ती छोटी पण असू शकते तर आम लाईक आय एम गोना डू इट कारण की त्याच्यावरूनच शिकणार आहे आपण. तर हेच होतं म्हणजे फर्स्ट म्युझिक व्हिडिओ माझ्यासाठी ते शिकणं होतं आणि सेकंड व्हिडिओ ते पण शिकणं होतं. तर मी अजून शिकत राहणार आहे. तर येस माझं तर पहिल्यापासून आवडच होती कारण मला कामं करायची होती पहिला. आणि आपण ते बोलतो ना लहानपणी यार मी पण केलं असतं या मला पण इथे जायचं इथपर्यंत पोचायचं आहे असं ते सगळ्यांचीच आवड असते. सो मला करायचं होतं आणि अल्बम इंडस्ट्रीमध्ये पिक्चरमध्ये काम करायचं असं ते लहानपणापासून आवड होती यार मला करायचं असं तसं. बट मी आवड म्हणून सुरुवात केलेली पण हळूहळू ते प्रोफेशन झालं आणि आता हळूहळू अजून पुढे चांगली कामं करायची आहेत. आणि मी अजून एक गोष्ट ॲड करायचं आहे मी हे स्वप्न बघितलेलं मला टी व्हीवर यायचं ॲट द एज ऑफ 17 जेव्हा मला खरंच काहीतरी करायचं आणि मी खूप मेहनत केलेली लाईक लिटरल स्ट्रगल ऑडिशन्स ॲडव्हर्टाइजमेंट्स सगळ्यामध्ये जाऊन की मला एकदा टी व्हीमध्ये घ्या प्लीज. पण आय वॉज ऑलवेज रिजेक्टेड. बट टुडे आय कॅन हॅपीली अँड प्राऊडली से की येस आय डिड इट. आय एम ऑन टी व्ही ॲट द एज ऑफ 24 ॲट द एज ऑफ 24 बट या मी स्क्रीनवर आली अँड दॅट्स द प्राऊडेस्ट हॅपीएस्ट मोमेंट आय हॅव. नक्कीच ही मुवमेंट आपल्या सगळ्यांसाठीच खूप छान असते जेव्हा आपणच आपल्याला असं बघतो हा किती छान वाटतंय जे की तू 17 वर्षात बघितलं होतंस आणि कुठेतरी एक असं एकदा आणि आता तर ते खूपदाच दिसतंय त्यामुळे काय येस नक्कीच असं होत राहील खूप छान. आणि आता तू खूप साऱ्या रील करतो तर मला विचारायला आवडेल की रील आणि हे जे व्हिडिओ सॉन्गचं शूट चाललं होतं त्याच्यात असं बेसिक डिफरंट तुला काय अनुभवायला मिळाला एक ते शूटमधलं आणि आपण जे रील करतो ह्या प्रोसेस. इकडे स्वतःची करावी लागते तिकडे जाऊन सगळ्यांचं ऐकावं लागतं प्रोड्युसर यांचं हे आयसी करणं आहे आणि हां आणि इकडे मम्मीसोबतचं जे माझं चालू असतं तिकडे जाऊन एका मुलीसोबत कम्फर्टेबल होऊन काम करावं लागतं तर ते माझ्यासाठी लय मोठी अवघड गोष्ट आहे. मला कम्फर्टेबल मी लवकर होत नाही
कोण कुठल्या मुलीसोबत जाणार लवकर पहिला. तर मग ती माझ्यासाठी अवघड गोष्ट तीच एक असते पूर्ण शूटमध्ये, की मुलीसोबत कम्फर्टेबल व्हायचं. म्हणजे असं नाही अनकम्फर्टेबल मी तर करत नाही, कारण मी खूप लाजतो, मी एकदम बोलतच नाही, मी शांत होतो डायरेक्ट असं. ते बाकी ॲक्टिंग ठीक आहे, एवढं काय डिफरन्स नाही आहे त्यामध्ये. इन्स्टंट रील्सवरती इन्स्टंट हसावं लागतं आणि तिकडे एंगेज करावं लागतं 4 मिनटं 5 मिनटं जेवढं गाणं आहे, की यार लोकांनी 1 मिनटापासून ते पूर्ण 5 मिनटापर्यंत लोकांनी पूर्ण गाणं बघितलं पाहिजे आपल्याला, आणि ते प्रोडक्ट आवडलं पण पाहिजे. रीलवर ठीक आहे, ही आज बनवली व्हिडिओ तिने आवडली, आपण उद्या दुसरी बनवू. गाणे आज आणि उद्या नाही बनवू शकत आपण रोज रोज. पण रील्सवर मी बोलू शकते वी आर युअर ओन बॉस, लाईक वी आर आर ओन बॉस. आपल्याला कोण डोक्यावर न बसलं की हे करायचंच आहे, पण इकडे असे भाई 10 लोक बघतात यांच्यासमोर करायचं आहे. तर डिफरन्स खूप मेजर डिफरन्स येते, बट दोन्ही एक्सपिरियन्स करायला खूप मजा येते ॲक्च्युली, दोन्ही करायला धमाल येते ॲक्च्युली. येस नक्कीच. हे जेव्हा सॉन्ग तुम्ही केला तेव्हा व्हिडिओ कम्प्लिटली शूट झालं, त्यानंतर अशी एक काही मुवमेंट होती की यार हे संपलं का, असं काहीतरी झालं असेल ना त्या दिवशी, किंवा त्या दिवशी असं काही फील होत होतं की ज्यावेळी तुमचं भाई पॅकअप होणार आहे आता, ते मला आवडेल ऐकायला तुमच्याकडून. असं पॅकअप झाल्यावर मला खूप भूक लागलेली. बाकी तर म्हणजे ओव्हरऑल सगळंच झालेलं शूट, आणि वी वर व्हेरी हॅपी की शूट म्हणजे असा 2 डेजचा शूट होता आणि त्यामध्ये एवढं सगळे एलिमेंट्स आपल्याला करायचे आहे. तर फॉर मी इट वॉज आय एम ऑन नर्व्स की बरोबर होणार ना, सगळं झालं असेल ना, हे पार्ट पण कम्प्लीट झालं, सनडाऊन झालं तर, सनलाईट गेली तर, आता काय मग नाईट शूट, मग परत एक दिवस बोलतो ना पूर्ण जातो. हां, तर ते सगळं प्रॉपर झालं, ते सगळं नीट झालं, आणि एवढे मोठे बडे लोक आपल्यात. तर तुझं काय? मला तर पहिलं घर आठवतं डायरेक्ट, भागो घर पे भागो पहिला. असं काय हे नाही, कारण मजा येते शूटमध्ये. ठीक आहे, एवढी मेहनत केलेली असते, एवढं दमलेलं असतं, रोज सकाळी लवकर उठून मग ती एक झोप असते डोळ्यावरती यार. मग ते असं एंडला होतं. कधी जो डायरेक्टर माणूस आहे तो कधी पॅकअप बोला, आणि जेव्हा तू पॅकअप मिळाल्यावर जी खुशी असते, आणि नंतर मग आता असं वाटतं यार 2 दिवस काय एक्सपिरियन्स केले, आणि घरी येऊन असं वाटतं यार काय एक्सपिरियन्स होते 2 दिवसाचे. येस नक्कीच. तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. असेच खूप छान छान प्रोजेक्ट तुम्ही करत राहा, आणि अशीच तुम्हाला संधी नक्की मिळेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.